नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो जे वयवाढ संदर्भात आपण एक मागे व्हिडिओ बनवला होता की आपल्याला निवेदन द्यायचंय. तर ते निवेदन द्यायचंय त्याची आपण तारीख ठरवली आहे. म्हणजेच कधी तर आपण उद्या सकाळी 10 वाजता मॅरेथॉन चौक या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना जमा व्हायचंय. आणि सर्व विद्यार्थी म्हणजे काय, तर ही तुमच्या हक्काची लढाई आहे. तुम्हाला घरी बसून वय वाढ भेटणार नाही. एक दिवस तुम्हाला स्वतःसाठी द्यायचा आहे. स्वतः जर आले तर जी काही परिस्थिती, बरेचसे विद्यार्थी मेसेज करताय युट्यूबचं लेक्चर बघून की सर वय वाढ मिळेल का. वय वाढ मिळणार तुम्हाला, पण तुम्हाला पण यावं लागेल की नाही. मग त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जमा व्हायचंय, बरोबर ना. जसं की MPSC ला किंवा सरळ सेवेच्या जे एक्झाम आहे, तर या सरळ सेवेच्या एक्झामला वयोमर्यादा किती आहे, 38 आहे, बरोबर ना. मग आपल्याला पण आपली मागणी काय आहे, जी पोलीस भरती आहे, मग या पोलीस भरतीला 33 का आहे कास्टला, तर इथं पण 33+5 म्हणजे 38 झाली पाहिजे. आणि मुकुल सरांच्या प्रयत्नामुळे मागील भरतीला ह्या वयोमर्यादाची होती त्याच्यामध्ये वाढ दिली होती. आता आपली काय आहे, तर GR जर आला तर इथून पुढचे जे जनरेशन असणार आहे, जे मुलं असणार आहे, प्रत्येकाची काही परिस्थिती नसते. काही विद्यार्थ्यांची सुरुवातच 26-27 नंतर होती. कारण मी तुम्हाला असं म्हणत नाही, पण प्रत्येकाच्या घरची परिस्थिती असते, बरोबर ना. मग त्या परिस्थितीनुसारच आपल्याला हे करायचंय ना. मग परिस्थितीनुसार म्हटलं तर काही विद्यार्थी लेट सुरू करतात आणि काही विद्यार्थी 1-1, 2-2 मार्कांनी या भरतीला राहिले आणि त्यांचं एज होतं 32-33 असं एज होतं, बरोबर ना. मग यासाठी आपल्याला लढाई सुरू करायची आहे आणि त्याचं आपण नाशिक जिल्ह्यामधनं सुरुवात करतोय. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी निवेदन देत आहे त्यांच्या त्यांच्या परीने. मग आपण मागं राहून उपयोग नाहीये. इथं अकॅडमीचा वगैरे काही संबंध नाही. मी असं काही हे करत नाही. उलट मी हे सांगतोय की नाशिक मधील सर्व अकॅडमींनी एकत्र आलं पाहिजे आणि एक पुढाकार जर घेतला तर नक्कीच हा विद्यार्थ्यांचा लढा आहे आणि आपण त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. जेणेकरून काय ना, त्यांना एक जर सवलत भेटली, त्यांना जर एक संधी भेटली, तर कदाचित त्या संधीचं ते सोनं पण करू शकता. म्हणून माझी विनंती की अकॅडमीमध्ये जर असे कोणी विद्यार्थी असेल का ज्यांची एज बार झाले, तर अशा विद्यार्थ्यांना उद्या पाठवा. आपण जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपण निवेदन देणार आहे आणि तिथून नक्कीच एक सकारात्मक काहीतरी आपल्याला पॉझिटिव्ह तिथं भेटणार आहे. का, तर आपण सुरुवात जी करतोय ती खूप चांगली. बाकी जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी देत आहेत. तर कुठे यायचंय तुम्हाला, तर बघा मॅरेथॉन चौक नाशिक ह्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी जमा व्हायचंय. सर्व विद्यार्थी इथं जमा झाल्याच्या नंतर आपण निवेदन देण्यासाठी जाणार आहे. तिथं आपल्याला आकाश भाऊ त्यांचा पण सपोर्ट आहे, ते पण आपल्या सोबत असणार आहे. मी माझा नंबर देतो तुम्हाला, जर तुम्हाला सापडला नाही तर मला कॉल करा. नंबर देऊन ठेवतो 8329603029. ठीक आहे. आणि किती वाजता यायचंय, किती वाजता, तर बघा 10 वाजता सर्वांनी यायचे. ज्या महिला असेल, ज्या भगिनी असणारे, त्यांनी पण एक दिवस काढा. खूप तुम्हाला कळकळीची विनंती, कारण परत संधी भेटणार नाही. जशा 2-3 भरत्या मोठ्या झाल्या, तर येणारी भरती पण कदाचित मोठी असणार आहे, बरं ना. असं म्हणताय की 20,000 जागा असणार आहे. 20,000 जागा म्हणजे खूप मोठी संधी झाली आणि त्यामध्ये तुम्ही 1-1 मार्काने राहिलात. मग तुम्ही जर तुम्हाला कदाचित ही संधी जर भेटली तर तुम्ही 100% संधीचं सोनं करणार आहे. मग एक दिवस कामाला सुट्टी घ्या. एक दिवस जर तुम्ही काही दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर थोडा वेळ काढा, 1-2 तास. माझ्यासाठी नाही म्हणत मी, हे कोणासाठी म्हणतोय, तर तुमच्या स्वतःसाठी म्हणतोय. आणि तुमचे जे सोबतचे मित्र आहे, जे एज बार आहे, त्यांना पण सांगा, त्यांच्यापर्यंत पण हा माझा मेसेज किंवा माझा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आपल्याला निवेदन देताना जास्तीत जास्त विद्यार्थी असणार आहे. मुकुल भाऊंचा सपोर्ट आहे आपल्याला. मुकुल भाऊ पण निवेदन देणार आहे आणि ज्या वेळ आली तर आंदोलन पण करणार आहे. त्यासाठी सांगतोय. जर काही अडचण असेल तर मला नक्की ह्या नंबरवर संपर्क करा, 8329603029, आणि आम्ही पण तुमच्या सोबत असणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.